अपघातग्रस्त विमानाचा पायलट अनुभवी असूनही त्यांना आपत्कालीन स्थितीत विमान उतरवण्यासाठी वेळच मिळाला नाही। ही घटना जर काही हजार फूट उंचीवर झाली असती तर पायलटकडे अनेक पर्याय असते, असे मुंबईतील जेट लिफ्ट एव्हिएशनचे संस्थापक आणि एव्हिएशन तज्ञ शनील देसाई यांनी सांगितले। ते म्हणाले की उड्डाणापूर्वी नेहमीच अरायव्हल टेस्ट केली जाते। हे विमान सकाळीच दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते, त्यामुळे हे टेस्टिंग झाले असणार। मात्र टेक ऑफ नंतर लगेचच काही तांत्रिक बिघाड झाला असावा। विमान चालविणारे कॅप्टन सुमित सबरवाल यांच्याकडे 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता। उड्डाणानंतर अवघ्या 1 मिनिटात 1:39 त्यांनी मे डे कॉल दिला, पण त्यानंतर विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल संपर्क तुटला। अशा स्थितीत विमान वाचवण्यासाठी सबरवाल यांना फार काहीही करता येणे शक्यच नव्हते। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टेक ऑफ झाल्यानंतर 5 मिनिटे झाली तरीही विमानाचे लँडिंग गिअर आत घेतले नव्हते। हवाई वाहतूक तज्ञ शनील देसाई यांच्या म्हणण्यानुसार उड्डाणानंतर सामान्यतः 10 ते 15 सेकंदाच्या आत हे गिअर आत घेतले जातात, मात्र गिअर बाहेरच राहणे ही गंभीर तांत्रिक अडचण असू शकते। ही संपूर्ण घटना डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि एअर अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सखोल चौकशीचा विषय आहे, असेही ते म्हणाले।